एक नंबर प्रभागामध्ये आमच्या एका उमेदवाराच्या घरासमोर रिव्हॉल्वरचा त्या ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सिस्पे घोटाळ्या प्रकरणी आपल्यावर मोठे आरोप केले जातात, नेमकं यात किती सत्यता आहे? घोषणा सुद्धा कोणाची दिल्या? रामकृष्ण हरी आणि निलेश लंकेनला पाठवा घरी. रामकृष्ण हरी, बसवा या निलेश लंकेला घरी. आपण वेगवेगळ्या कारणाने सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहात, नेमकं हे विरोधकांचं षडयंत्र आहे का? निवडणुका आल्यानंतर विरोधकांना माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांचं राजकारण चालत नाही असा त्यांचा समज आहे, असा गैरसमज आहे. पण जनता त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या सभेत सुद्धा निलेश लंकेचाच गवगावा झाला. ही कामाची पावती. रामकृष्ण हरी. या जायंट निलेश लंके साहेबांनी तुम्हाला बसवले 5 वर्ष घरी. एक नंबर प्रभागामध्ये आमच्या एका उमेदवाराच्या घरासमोर रिव्हॉल्वरचा त्या ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काल परवा वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा रोज प्रत्येक प्रभागामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. पण या शहराने 25 वर्ष अनिल भैया राठोडांना नेतृत्व स्वीकारलं. ते फक्त दहशत दादागिरीच्या विरोधात नेतृत्व त्यांचं शहराने मान्य केलं. तीच पुनरावृत्ती या महानगरपालिकेमध्ये होती. आपण वेगवेगळ्या कारणाने सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहात, नेमकं हे विरोधकांचं षडयंत्र आहे का? आणि अनेक वेळेस आपण समोर येण्यास सुद्धा म्हणजे येताना पाहायला मिळत नाही, नेमकं काय कारण? निवडणुका आल्यानंतर विरोधकांना माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांचं राजकारण चालत नाही असा त्यांचा समज आहे, असा गैरसमज आहे. पण जनता त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलता, मी लोकसभेला आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्याच्या आधी 1 वर्ष त्यांच्या व्यासपीठावर निलेश लंकेचं नाव घेतल्याशिवाय सभाच पूर्ण झाल्या सभाच पूर्ण झालेली नाही. त्यामुळं काहींना जर व्यासपीठावर फक्त निलेश लंकेचं नाव घेऊन जर ती सभेची सुरुवात किंवा शेवट होत असेल तर त्यामध्ये माझा उद्योग होतो. तुम्ही काल पाहिलं असेल मुख्यमंत्र्यांची सभा नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्यांनी नगरच्या विकासावर बोलायला पाहिजे होतं, पण ते व्यक्तिगत निलेश लंकेवर बोलले. तिथं घोषणा सुद्धा कोणाची दिल्या? रामकृष्ण हरी आणि निलेश लंकेनला पाठवा घरी. आता निलेश लंके उमेदवार नाही, म्हणजे त्या सभेत सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या सभेत सुद्धा निलेश लंकेचाच गवगावा झाला. ही कामाची पावती. ही कामाची पावती. प्रचार केला आणि तुतारीचाच प्रचार आहे. तुतारीचं एक आहे रामकृष्ण हरी, एक आमच्या पक्षाचा ब्रँड आहे, स्लोगन आहे. आमच्या पक्षाचं एक स्लोगन तयार झालेलं आहे. कुठलं? रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी. तर तिथं सुद्धा रामकृष्ण हरी त्यांना सांगावं लागलं निलेश लंकेला घरी पाठवा, पण लोकांच्या मनात होतं रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. एक शेवटचा प्रश्न. सिस्पे घोटाळ्या प्रकरणी आपल्यावर मोठे आरोप केले जातात, नेमकं यात किती सत्यता आहे? मी आज आमचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आलते. तिथं पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सिस्पे आणि सिस्पेबद्दलची पूर्ण माहिती दिली. नंतर सुद्धा काही मीडियावाले माझ्याकडे आल्यानंतर मी माहिती दिली. सिस्पेचा माझा कुठलाही संबंध नाही. पण मग आपल्या सिस्पे थांबा ना. शेवट राजकीय पोळी भाजण्यासाठी हा एक केविलवाणी प्रयोग आहे. एखाद्या ठेवीदाराने सांगायला पाहिजे होतं की निलेश लंकेने आम्हाला फोन केला, निलेश लंकेने आम्हाला पैशाची गुंतवणूक केली, असं काही नाही. उलट त्या गोरगरीब लोकांच्या ठेवीदारांचे पैसे काढून देण्यासाठी मी प्रामाणिकपणे पहिल्या दिवसापासून प्रयत्न करतो. मी पवार साहेबांकडे गेलो, पवार साहेबांना मी पत्र दिलं. माझ्या पत्राला रिमार्क मारून पवार साहेबांनी CMला सुद्धा दिलं. मी एक पत्र गृहमंत्र्यांना सुद्धा, देशाच्या गृहमंत्र्यांना दिलं. माझी अपेक्षा काय, माझी भावना काय, माझ्या गोरगरिबांचे जे पैसे त्या सिस्पेमध्ये अडकलेले आहे ते माझ्या गोरगरिबांचे पैसे निघले पाहिजेत, ही माझी भावना आहे. कारण आणि यांची भावना काय, पैसे निघू नाही तर नाही निघू, याच्यात राजकारण करता येतं का बघू, याच्यात आमची राजकीय पोळी भाजता येते का बघू. हे यामध्ये सिस्पेमध्ये फक्त आम्ही त्या सिस्पेने इन्फिनिटी नावाची बँकेच्या उद्घाटनाला मी गेलो. त्या उद्घाटनाला आदरणीय अण्णासाहेब हजारेंचं नाव होतं, पोपटराव पवारांचं नाव होतं, अनेक राजकीय लोकांचे नाव होते, पोलीस दलातील अधिकाऱ्यांचे नाव होते. याचा अर्थ ती बँक कशी चालवायची, काय चालू आम्ही पाहणार आहे का?
आता ज्यांनी आमच्यावर आरोप केले त्यांनी अनेक बँकांची उद्घाटन केली, पतसंस्थांची उद्घाटन केली. उद्या त्या पतसंस्था बँका डब्यात गेल्या, अडचणीत आल्या, त्याच्यात त्यांचा काय दोष आहे? आम्ही कधी आरोप करीत नाही. आम्ही राजकीय पोळी भाजण्यापेक्षा आमच्या डोक्यात असतं प्रामाणिक लोकांना मदत केली पाहिजे. ज्यांनी आरोप केला त्यांच्याबाबत तर मी काल पण सांगितलं, प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढलं, ते कर्जमाफीत बसलं. कर्जमाफीत बसल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करायला पाहिजे, यांनी व्यक्तिगत यांच्या अकाउंटवर घेतले. त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, कोर्टाने गुन्हा दाखल केला. पण ते पोलीस प्रशासन सरकार यांचं असल्यामुळं ते फक्त यांना अटकच करता नाही आली, नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. ज्या शहरामध्ये तुम्ही निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने बोलता, तिथं नंदकुमार पवार म्हणून त्यांची रावसाहेब पटवर्धन पतसंस्था होती. त्या पटवर्धन पतसंस्थेच्या अडचणीत आल्यानंतर ती त्यांच्या प्रवरा सहकारी बँकेला हँडओव्हर केली. तिथल्या ठेवीदारांना हे आजही 1 रुपया दिला नाही. मी स्वतः त्या ठेवीदारांच्या पाठीशी उभा राहिलो. त्या प्रॉपर्ट्या काही निलाव करायला लावला, पैसे काढून द्यायला लावले, पण यांनी त्या ठेवीदारांचे पैसे दिले नाही. अनेक ठेवीदार लोक मेले पण यांना आजही डोळे उघडले नाही. शेवट या लोकांची एक सवय, आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं, म्हणजे असा प्रकार आहे. त्यामुळं माझ्या जनतेला माहिती आहे, लोकांना माहिती आहे, हे फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी केलेला प्रयोग आहे. शिर्डीमध्ये तुम्ही असंच एक फायनान्स कंपनी काढली, तिने सुद्धा 1500 कोटी रुपयाचा घोटाळा केला. ती जे चालवणारे होते ते त्यांचेच बगल बच्चे होते, त्याच्यावर बोलायला पाहिजे होतं. शिर्डीमध्ये आज एका गरीब कुटुंबातील एका व्यावसायिकाला उचलून नेलं, तिथं त्याला जाळून मारलं. जाळून मारणारे कोण होते? जे आरोपी डिटेक्ट झाले, 1 महिन्याने 1.5 महिन्याने आरोपी डिटेक्ट झाले, ते यांचे कार्यकर्ते होते. यांच्या व्यासपीठावर मोठा हार घालणारे ते कार्यकर्ते होते. त्यांनी ती दहशत थांबवायला पाहिजे. हे गुंडगिरी सांभाळणारे ही लोक आहेत, आमच्यावर आरोप करतात. पण ही जनता त्यांना 15 तारखेला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.